This call is now being recorded. बघा, पहिली जाहिरात आहे. मी तुम्हाला जाहिरात कशी वाचायची अगोदर ते तुम्हाला समजून सांगणार आहे. जाहिरातीमध्ये कोणता भाग कुठं आहे, गावाचं नाव कुठं आलेलं आहे, ऑफर काय आहे, तारखा काय आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आपण ते समजून घेणार आहोत. अगोदर जाहिरात पूर्ण वाचून घ्यायची आणि त्यानंतर जाहिरातीमध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण समजून घ्यायचं आणि नंतर आपण प्रश्नाकडे जायचं. अगोदर प्रश्नाकडे जायचं नाही. पहिली जाहिरात आहे बघा. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा, शाळा होईल सुरू, गणवेश घ्यायला नका विसरू. आदर्श गणवेश भांडार, डेक्कन जिमखाना, पुणे 4. खास ऑफर, निम्म्या किमतीत गणवेश. सर्व शाळांचे गणवेश मिळण्याचे एकमेव ठिकाण. आजच भेट द्या. 2 दिवसात गणवेश शिवून मिळेल. खाली बघा 2 टिप दिलेले आहेत. वार्षिक परीक्षेत 85% अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त सोबत गुणपत्रिकेची झेरॉक्स आवश्यक. गणवेशाचा प्रत्येकी फक्त 1 संच. बघा, ही जी जाहिरात होती ही पुणे या ठिकाणून दिलेली होती जाहिरात. आणि जाहिरात या ठिकाणी गणवेशाची होती. आता शाळा सुरू होण्यापूर्वी त्यांना गणवेशाची विक्री करायची होती आणि आपल्या दुकानामध्ये अशी खूप गर्दी झाली पाहिजे म्हणून त्यांनी एक अट ठेवली होती आणि ती अट म्हणजे 85% अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना एक गणवेशाचा संच मिळणार होता. तो निम्म्या किमतीमध्ये, निम्म्या किमती ऑफर मध्ये तो गणवेश त्यांना मिळणार होता. त्वरा करा, त्वरा करा म्हणजे लवकर या. शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश तुम्ही खरेदी करा. आणि पुण्यामधील जेवढ्या शाळा असतील तेवढ्या शाळांसाठी ऑफर होती. आपल्याला या ठिकाणी जाहिरात वाचून काय समजलं, म्हणजे गणवेशाची विक्री करायची होती दुकानदाराला आणि दुकानाचं नाव होतं आदर्श गणवेश भांडार आणि दुकानाची जाहिरात जी होती ती पुणे या ठिकाणाहून दिली होती आणि गणवेश होता निम्म्या किमतीत. आता हे आपलं सगळ्यांना आपण जाहिरात वाचून त्याचा आशय आपण समजून घेतलेला आहे, आशय आपलं समजलेला आहे. मग आपण जाहिरात काळजीपूर्वक मन लावून वाचल्यानंतर मग प्रश्नाकडे आपण वळायचं. प्रश्न सुद्धा काळजीपूर्वक वाचावा. या ठिकाणी या जाहिरातीवर पहिला प्रश्न विचारलेला होता, गुणपत्रिकेची झेरॉक्स जोडण्याची सक्ती का केली असावी. पहिला पर्याय होता, शाळा बाह्य विद्यार्थी शोधण्याकरिता पैसे. नाही, ते पहिली होती तसेच करा. बघा, हा मॅडम. हा पहिला प्रश्न. 1 मिनिट मॅडम, त्या स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन हे करा, लॉक झालाय तो. हा दिसते का सर आता? हा ते झूम करा थोडस, दिस वाचता येत नाही पोरांना. हा दिसतं का? ओके ओके. आता थोडं इकडे घ्या. हा ओके. बघा, मग या जाहिरातीवर पहिला प्रश्न विचारलेला होता, गुणपत्रिकेची झेरॉक्स जोडण्याची सक्ती का केली असावी. पहिला पर्याय होता, शाळा बाह्य विद्यार्थी शोधण्याकरिता. आपण जर पर्याय काळजीपूर्वक वाचलं बघा आपल्याला लगेच लक्षात येतं की पहिला पर्याय होता शाळा बाह्य विद्यार्थी आणि आपण जाहिरात वाचली होती मन लावून काळजीपूर्वक, पण जाहिरातीमध्ये शाळा बाह्य हा शब्द आलाच नव्हता. त्यानंतर दुसरा पर्याय होता, पैसे मिळणार नाहीत म्हणून, म्हणजे पैशाचा पण इथं काही उल्लेख आलेला नव्हता. त्यानंतर तिसरा पर्याय होता, प्रत्येक गणवेशाचा 1 संच द्यायचा होता म्हणून. आणि चौथा पर्याय होता, 85% अधिक. मॅडम स्क्रीन लॉक झाली, स्क्रीन लॉक झाली मोबाईलची. नाही स्क्रीन ब्लॉक होती का बरं? हा 85% अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना
निम्म्या किमतीला गणवेश द्यायचा होता म्हणून. पहा, मग झेरॉक्स हा शब्द कुठं होता बघा, खाली टीप दिली होती बघा, त्या ठिकाणी झेरॉक्स आवश्यक हा शब्द होता. तिथेच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सापडतंय बघा, अचूक उत्तर. वार्षिक परीक्षेत 85% अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त सोबतची गुणपत्रिकेची झेरॉक्स आवश्यक. बघा, या ठिकाणी आपल्या त्या टीप मध्ये उत्तर त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं होतं बघा. त्यांनी सक्ती का केली होती? कारण त्यांना फक्त 85% पेक्षा जास्त गुण असणाऱ्या मुलांनाच तो एक संच त्यांना निम्म्या किमतीमध्ये द्यायचा होता. म्हणून आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, या जाहिरातीत कोणती ऑफर देण्यात आली आहे? बघा, इथं गोल सर्कल केलेलं आहे बघा जाहिरातीमध्ये, आणि त्या जाहिरातीमध्ये सर्कल केलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, खास ऑफर. बघा, तिथं ऑफर शब्द पण आहे, प्रश्नातला शब्द ऑफर तिथं आहे. तिथंच आपल्याला त्या प्रश्नाचं काय होतं, उत्तर त्याच ठिकाणी आपल्याला सापडतं बघा. मग काय ऑफर आहे? निम्म्या किमतीत गणवेश. मग आपण जाहिरातीतून पुन्हा कुठं यायचं, प्रश्नाकडे यायचं आणि प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचं आणि पर्याय काळजीपूर्वक वाचायचे. पहिला पर्याय काय होता? पूर्ण किमतीत गणवेश. बघा, हा पर्याय येऊ शकत नाही. ज्यावेळेस आपण चारही पर्याय वाचतो त्यावेळेस पर्याय वाचताना आपल्या मनात संकल्प आलाच पाहिजे, कारण आपण जाहिरात काळजीपूर्वक वाचले असते ना, त्याचा आशय आपण समजून घेतला असतो, काय दिलेलं आहे काय दिलेलं नाही हे आपल्याला जाहिरात वाचून लगेच समजतं. मग या ठिकाणी या जाहिरातीत कोणती ऑफर देण्यात आलेली आहे? तर पहिला पर्याय होता पूर्ण किमतीत गणवेश. ही ऑफर या ठिकाणी या जाहिरातीमध्ये आलेली नव्हती. म्हणून आपण ठामपणे सांगू शकतो की पहिला पर्याय येऊ शकत नाही. त्यानंतर दुसरा पर्याय होता निम्म्या किमतीत गणवेश. बघा, मग खास ऑफर खाली लिहिलेले आहे बघा, ते वाक्यच बघा, तिथंच उत्तर आहे, निम्म्या किमतीत गणवेश. बघा, आपण अचूक उत्तर काढलेलं आहे बघा, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 निश्चित येतं. तरी पण सुद्धा जरी आपण उत्तर काढलं तरी चारही पर्याय काळजीपूर्वक वाचावे. त्यानंतर तिसरा आहे मोफत गणवेश आणि चौथा आहे एकावर एक मोफत. तर या ठिकाणी ऑफर मध्ये या ठिकाणी निम्म्या किमतीत गणवेश हाच पर्याय एकदम अचूक आहे. म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येतं. त्यानंतर तिसरा पर्याय आहे, तिसरा प्रश्न आहे ऑफर. ऑफर या शब्दाचा मराठीतील अर्थ कोणता? आता बघा, आपल्याला कालच तुम्हाला सांगितलं होतं मी उतारा वाचनामध्ये का आपल्याकडे समानार्थी शब्दांचा भरपूर संग्रह साठा पाहिजे, वाचन पाहिजे. मग या ठिकाणी आता ऑफरला आपला मराठीत अर्थ शोधायचा आहे. तर पहिला पर्याय आहे अंदाज, दुसरा पर्याय आहे लगेच, तिसरा पर्याय आहे संधी आणि चौथा पर्याय आहे भांडार. तर या ठिकाणी ऑफर याचा अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ऑफर म्हणजे काय? संधी. म्हणजे ही संधी कुणीही सोडू नये, कारण निम्म्या किमतीमध्ये 85% गुण मिळणाऱ्या पेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना निम्म्या किमतीमध्ये गणवेश मिळणार आहे. त्यानंतर आपण पुढची जाहिरात बघणार आहोत. पुढची जाहिरात आहे प्लास्टिक हटाव, पर्यावरण वाचवा. प्लास्टिक पिशव्या रद्द करा, कागदी पिशव्यांचा वापर करा. विविध प्रकारच्या, विविध आकाराच्या, पातळ, जाड कागदाच्या पिशव्या आम्ही तयार करतो. एक मिनिट, एक मुलांसाठी सूचना आहे पहा. मॅडम जे बोलतायत त्या मॅडमचे जे उत्तर आहे त्या उत्तराला डाव्या बाजूला उजव्या बाजूला चौकोन आहे. त्या चौकोनावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण मोबाईल भरून ती स्क्रीन दिसेल मॅडमची, आणि किंवा त्याला झूम केलं तरी सुद्धा ती स्क्रीन तुम्हाला मोठी दिसेल. त्यामुळे तुम्हाला ती जाहिरात स्पष्टपणे वाचता येईल. उजव्या बाजूला खाली कोपऱ्यामध्ये चौकोन आहे, त्या चौकोनावर क्लिक केलं किंवा झूम केलं तरी सुद्धा ती जाहिरात वाचता येणार आहे तुम्हाला. हा, ओके मॅडम, सुरू. बघा, 2 नंबरची जाहिरात आहे प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा. प्लास्टिक पिशव्या रद्द करा, कागदी पिशव्यांचा वापर करा. विविध प्रकारच्या, विविध आकाराच्या,
पातळ जाड कागदाच्या पिशव्या आम्ही तयार करतो. विविध प्रसंगासाठी विविध उपयोगी लागणाऱ्या पिशव्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. फक्त एक फोन करा. हव्या त्या पिशव्या रास्त दरात घरपोच देऊ. आपला नंबर कळवा. व्हॉट्सअपवर सॅम्पल्स पहा. संपर्क पिशवीवाले आणि खाली एक नंबर दिलाय बघा. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की जाहिरातीमध्ये मोबाईल नंबर सुद्धा असू शकतो, त्यानंतर चित्र असू शकतं, त्यानंतर वेळ असू शकते, त्यानंतर काही आपलं दिनांक असू शकतो. मग या सर्व गोष्टी आपण बारकाईनं बघितल्या पाहिजे. मग जाहिरात क्रमांक 2 मध्ये प्लास्टिक विषयी ही जाहिरात होती पहा. आणि प्लास्टिकचा वापर करायचा नाही, तर प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्यांचा वापर करावा. हे या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. मग त्या पिशव्या जाड असेल किंवा पातळ असेल तरी चालेल. आणि हे ज्या पिशव्या आहेत हे कुणीतरी तयार करतं आणि त्यांनी व्हॉट्सअपवर ही जाहिरात टाकलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या नंबरवर आम्हाला कॉल करा आणि तुम्हाला हव्या त्या पिशव्या रास्त दरात म्हणजे कमी पैशामध्ये स्वस्त दरात आम्ही घरपोच देऊ, असं त्यांनी व्हॉट्सअपवर ही जाहिरात पाठवलेली आहे. आणि त्याच्यावर त्यांनी संपर्काचा नंबर सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेला आहे. मग आपण जाहिरात वाचलेली आहे. जाहिरात कशावर आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. प्लास्टिक हटाव याच्यावर ही जाहिरात होती. जाहिरातीचं आपण आकलन करून घेतलं. मग आता जाहिरात वाचल्यानंतर आपण पुढे प्रश्नाकडे वळायचं. मग जाहिरातीवर प्रश्न होता पहा. पहिला प्रश्न होता, वरील जाहिरात कोणत्या वस्तू वापरण्याकरता दिली आहे? पहा, कोणत्या वस्तू वापरण्याकरता दिली आहे. आता वापर शब्द बघा शोधायचा आपण त्या जाहिरातीमध्ये. कुठे वापर शब्द? पहा, 1 नंबरची ओळ आहे त्या ठिकाणी वापर शब्द आहे बघा. कागदी पिशव्यांचा वापर करा. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका. मग पहिला पर्याय होता प्लास्टिक पिशव्या, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या आणि सुती पिशव्या. आता या ठिकाणी पहा, कापडी पिशव्या तर वापरायच्याच नाही, प्लास्टिकच्या पण वापरायच्या नाही, सुती पण आपल्याला वापरायच्या नाहीये. तर कोणत्या आपल्याला वापरायच्या आहेत? तर कागदाच्या पिशव्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. म्हणून या 2 नंबरच्या जाहिरातीमध्ये पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं कागदी पिशव्या. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, नमुना पिशवी कोठे पाहायला मिळेल? नमुना पिशवी कोठे पाहायला मिळेल? या ठिकाणी पहिला पर्याय होता मोबाईल मध्ये, दुसरा पर्याय आहे टेलिफोन मध्ये, तिसरा पर्याय आहे दूरदर्शनवर आणि चौथा पर्याय आहे शेजाऱ्यांकडे. बघा, या ठिकाणी या जाहिरातीमध्ये टेलिफोनचा कुठं शब्द किंवा उल्लेख आलेला नाही, दूरदर्शनचा आलेला नाही, शेजाऱ्यांकडे पण आलेला नाही. तर या ठिकाणी त्यांनी जाहिरात जी दिली होती आता मोबाईलवर आपलं कशावर कळतं? या ठिकाणी या जाहिरातीमध्ये व्हॉट्सअप शब्द आलाय बघा. आणि व्हॉट्सअप आपल्याला जर कुठं पाहायला मिळत असेल तर ते फक्त आपल्याला मोबाईल मध्येच पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं मोबाईल मध्ये. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा या जाहिरातीवर, कागदी पिशव्या वापरल्यामुळे काय होईल बरं? कागदी पिशव्या वापरल्यावर मग आपण 4ही पर्याय काळजीपूर्वक वाचावे. पर्यावरण दूषित होईल, पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल, त्या लवकर फाटणार नाहीत आणि चौथा पर्याय खूप पैसे वाचतील. बघा, आता तुम्हाला कालही सांगितलं होतं आजही सांगते, जाहिरात, बातम्या, उतारा याच्यावर 2 प्रश्न सोपे असतात बघा. पण एक प्रश्न असा असतो की तो आपल्याला खूप विचार करायला होतो. मग त्या प्रश्नाचं उत्तर आपण विचार करूनच उत्तर काढायचं. बघा, मग कागदी पिशव्या वापरल्यामुळे काय होईल? पर्यावरण दूषित होईल. मग हा पर्याय येऊ शकत नाही. कागदी पिशव्यामुळे पर्यावरण दूषित होऊ शकणार नाही, कारण उलट आपल्याला जाहिरातीमध्ये काय सांगितलं की कागदी पिशव्यांचा वापर करा. त्यानंतर दुसरा पर्याय होता पर्यावरण दूषित
न होण्यास मदत होईल. पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल. बघा, आपण जर बारकाईने विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल पहा. कारण कागदी पिशव्या जर आपण वापरल्या तर पर्यावरण दूषित होणार नाही. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण तिसरी जाहिरात बघणार आहोत. बघा, ही जी जाहिरात आहे तिसरी जाहिरात, तर ही जाहिरात 2020 साली आपल्या शासकीय प्रश्नपत्रिकेमधली ही जाहिरात आहे. बघा, 2020 साली हा प्रश्न आला होता. 3 नंबरची जाहिरात आहे. खास दिवाळी निमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री. बघा, या जाहिरातीमध्ये दिवाळी निमित्त वस्तूचं प्रदर्शन भरवायचं आहे आणि प्रदर्शन भरून त्या वस्तूंची विक्री सुद्धा करायची आहे. बघा, मग या जाहिरातीमध्ये विक्री आलेली. बघा, मग जाहिरात आपण काय करायची, काळजीपूर्वक वाचायची. जाहिरात काळजीपूर्वक वाचायची. जाहिरात आपण कशी वाचायची ते समजून घेऊया. खास दिवाळी निमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, आकर्षक सेल, चुकवू नये असे काही, रांगोळी, साचे, फराळाचे विविध पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध, विशेष आकर्षण, शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या, मेणबत्त्या, उटणे व सुगंधी साबण या वस्तूवर एकावर एक फ्री ही ऑफर. त्वरा करा, सेल दिनांक 10/10/2022 ते 17/10/2022 पर्यंतच. स्थळ आहे स्वदेशी वस्तू भांडार, नागपूर. बघा, आता जाहिरात आपण काळजीपूर्वक वाचलेली आहे. बघा, मग ही जाहिरातीमध्ये मुलांनी काय केलेलं आहे, वस्तूचं, शाळेतली मुलं आहेत त्या मुलांनी वस्तूचं प्रदर्शन भरवायचं ठरवलं आणि त्या वस्तूंची विक्री करायचं ठरवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत त्या वस्तूंची नावं या ठिकाणी या जाहिरातीमध्ये दिलेले आहेत. मग रांगोळी आहे, फराळाचे पदार्थ आहे, सजावटीच्या वस्तू आहे आणि या गोष्टींचं विशेष आकर्षण आहे. बघा, मग कोणत्या गोष्टींचं आकर्षण आहे विशेष, म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या, हे त्याचं विशेष आकर्षण आहे. बघा, मुलांनी तयार केले ते पंत्या, मेणबत्त्या, उटणे व सुगंधी, आणि त्याच्यावर एक ऑफर पण त्यांनी ठेवलेली आहे की या वस्तू एकावर एक फ्री ही ऑफर त्यांनी ठेवलेली आहे. म्हणजे एका पंथीवर एक दुसरी पंथी फ्री मिळणार, एका मेणबत्तीवर दुसरी मेणबत्ती फ्री मिळणार. त्यानंतर उठणे, प्रत्येक वस्तूवर एक वस्तू फ्री मिळणार ही ऑफर या जाहिरातीमध्ये ठेवलेली आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी कालावधी दिलेला आहे. पहा, कालावधी दिलेला आहे सेलचा 10 ऑक्टोबर 2022 पासून ते 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत. म्हणजे फक्त या कालावधीमध्येच ही ऑफर चालणार आहे. आणि ठिकाण दिलेलं आहे पहा, या वस्तू ज्या आहेत मुलांनी तयार केलेल्या पंत्या, मेणबत्त्या कुठं मिळणार आहेत, तर त्याचं स्थळ आहे स्वदेशी वस्तू भांडार, नागपूर. म्हणजे ही जाहिरात नागपूर वरून टाकलेली आहे. आणि वेळ आहे, बघा या जाहिरातीमध्ये कालावधी दिला, त्यानंतर वेळ दिलेली आहे, त्यानंतर वस्तू कोणत्या कोणत्या आहेत त्या पण दिलेल्या आहेत, स्थळ कोणतं आहे ते पण दिलेलं आहे. आपण या सर्व गोष्टींचा वाचून बारकाईनं आपण अभ्यास केलेला आहे आणि ही जाहिरात आता आपल्याला समजलेली आहे. मग जाहिरात समजल्यानंतर आपण पुढे प्रश्नाकडे वळायचं आहे. मग आता या जाहिरातीवर काय प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचावे. प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचावा आणि पर्याय सुद्धा काळजीपूर्वक वाचावे. मग या जाहिरातीवर या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, पुढील पैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही. बघा,
प्रश्नाखाली सुद्धा आपण रेष मारून घ्यायला शिकायचं. इथं उपलब्ध नाही म्हटलंय. काय म्हटलेलं इथं? उपलब्ध नाही. पुढील पैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही? मग पर्याय काळजीपूर्वक वाचावे आणि पर्यायामध्ये बघावं कोणती वस्तू पर्यायामध्ये याच्या जाहिरातीमध्ये आलेली नाहीये. आपण याचा शोध घ्यायचा. मग पहिला पर्याय आहे रांगोळी. बघा रांगोळीचं नाव आलेलं आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे उटणे. मग या ठिकाणी उटणे सुद्धा विक्रीसाठी आहे. त्यानंतर 3 नंबर पर्याय आहे साबण. मग या ठिकाणी साबण सुद्धा विक्रीसाठी आहे. चौथा पर्याय होता फटाके. बघा या ठिकाणी याचं अचूक उत्तर येईल फटाके, कारण फटाके हा शब्द जाहिरातीमध्ये कुठेही आलेला नाही. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 फटाके. कारण फटाके वाजणे हे आपल्या दृष्टीने चांगली बाब नाही. बघा दिवाळी जवळ आलेली आहे आणि सर्व मुलांना माहिती आहे आपल्या शाळेत सांगतात की फटाके वाजवायचे नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती? जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती? बघा मग चारही पर्याय आपण काळजीपूर्वक वाचावे म्हणजे आपल्याला अचूक उत्तरापर्यंत जाता येतं. पहिला पर्याय होता ठराविक वस्तूसाठी एकावर एक फ्री ऑफर. दुसरा पर्याय होता सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत. तिसरा पर्याय होता फराळाचे पदार्थ चाखून बघायची संधी. आणि चौथा पर्याय आहे चुकू नये असे काही. बघा या ठिकाणी पुन्हा आपण प्रश्नाकडे यायचं की आणि पर्यायाकडे यायचं आणि काळजीपूर्वक पुन्हा आपण आपल्याला एकदा वाचून नाही समजलं ना पुन्हा आपण त्या प्रश्नाकडे आणि पर्यायाकडे यायचं. बघा जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती? बघा इथं कुठेतरी एक शब्द असेल तर आपण तो शोधायचा. बघा विशेष आकर्षण. बघा प्रश्नामधला शब्द आहे पहा विशेष आकर्षण आहे की नाही आकर्षक. मग या ठिकाणी तो शब्द आहे तिथं त्या शब्दाखाली रेष मारून घ्यायची. बघा विशेष आकर्षण आणि ती ओळ काय करायची पुढं वाचायची. आणि विशेष आकर्षण काय आहे? शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या. म्हणजे ज्या वस्तू बनलेल्या आहेत त्या विक्रीसाठी त्या सर्व शाळेतल्या मुलांनी बनवलेल्या आहे. हे त्यातलं विशेष आकर्षण आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे? बघा हा प्रश्न तुम्हाला फसवा प्रश्न आहे मुलांनो. या अशा प्रश्नामध्ये आपण कधीही फसायचं नाही. आपण 10 तारखेपासून सेल लागलेला आहे तो 17 तारखेपर्यंत. आपण काय करतो आपलं खूप घाई असते आणि घाई काय करतो आपण 17 मधून काय करतो 10 वाजा करतो आणि मग 17 मधून 10 वाजा केले तर त्याचं उत्तर 7 येतं. पण बघा ज्यावेळेस आपण या तारखेपासून या तारखेपर्यंतचे दिवस आपण ज्यावेळेस मोजतो त्यावेळेस लक्षात ठेवा मुलांनो 1 दिवस कमी भरत असतो. म्हणून या ठिकाणी असं कधीही करायचं नाही की 17 मधून 10 वाजा करणे. आणि जर असं करायचं असेल तर त्यासाठी एक नियम आहे एक सूत्र आहे मुलांनो ते तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुमच्याकडे वही असेल तर त्या वहीमध्ये लिहून काढा. बघा जर समजा एखादा सेल किंवा एखाद्या स्पर्धा या तारखेपासून या तारखेपर्यंत चाललेले आहेत तर ते किती दिवस चाललेले आहे असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपले जर दिवस काढायचे असतील तर काय करायचं? आता हेच घेऊ आपण याच्यामधलंच 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत त्या ठिकाणी हे चाललेलं आहे. बघा वस्तूंचं प्रदर्शन चाललेलं आहे 10 ते 17. मग आपल्याला याचे दिवस काढायचे आहेत तर काय करायचं? त्याचं एक सूत्र आहे 17 मधून 10 वजा करायचे 7 आणि त्या 7 मध्ये पहा 1 मिळवायचा. 7 मध्ये काय करायचं? 1 मिळवायचा. मग 7 मध्ये जर आपण 1 मिळवला तर त्याचं उत्तर येतं 8. कारण ज्यावेळेस आपण या तारखेपासून या तारखेपर्यंत काही जर चाललं तर आपण त्याचं सूत्र लक्षात ठेवा. त्या पुढच्या संख्येतून मागची जे दिनांक आहे तो वजा करायचा आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. मग या ठिकाणी या बघा आता तुम्ही जर घाईघाईनं 17 मधून 10 वजा केले तर त्याचं उत्तर 7 येतं आणि पर्यायामध्ये बघा तो पहिल्याच पर्याय दिलाय 7. मग आपण काय करतो अरे माझं उत्तर बरोबर आहे
आणि 7 उत्तर पहिलेच परत आहे. आपण काय करतो, पटकन तो पहिला पर्याय काळा करतो. पण मुलांनो लक्षात ठेवा, जर तुम्हाला तारखेवर जर तुम्हाला दिवस किती असा प्रश्न जर आलाच तर काय करायचं, त्या 17 पुढच्या मोठ्या दिवसातून काय करायचं, मागची तारीख वजा करायची आणि त्यामध्ये 1 मिळवायचा. आणि जर तसं नसेल जमत तुम्हाला, जर सरळ आपण काय करायचं, आपल्या बोटावर किंवा रेषा मारून आपण कच्चं काम करायचं. मग रेषा मारायच्या, 10ची एक रेष, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17. बघा आपल्या 8 रेषा होतात. म्हणून या ठिकाणी हे जे प्रदर्शन चाललेलं आहे विक्रीसाठी, हे 8 दिवस चाललेलं आहे. म्हणून या तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3. आता आपण 3 जाहिराती बघितल्या, त्यानंतर पुढे आपण 3 बातम्या बघू. हा पुढे बातमी बघा. बातमी आहे, पहिली बातमी या ठिकाणी आपण काळजीपूर्वक बातमी वाचायची. बघा प्रश्नामध्ये तिचा शब्द दिला असतो पहा, काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळ रंगवा. बघा जाहिरातीमध्ये काय असतं, जाहिरात ज्या ठिकाणाहून जाहिरात दिलेली आहे त्या गावाचं नाव असतं. बातमी ज्या दिवशी दिलेली आहे त्या बातमीची तारीख दिलेली असते. बातमीमध्ये ते काहीतरी घटना घडलेली असते, प्रसंग घडलेला असतो, त्याचं वर्णन त्या ठिकाणी बातमीमध्ये दिलेलं असतं. मग आपण त्या बातमीमधील ते बातमी कुठून पडलेली आहे, किती तारखेला पडलेली आहे, त्यामध्ये कोणती घटना घडलेली आहे, कोणता प्रसंग घडलेला आहे, याचं बारकाईनं आपण आधी वाचन करून घ्यायचं. आणि वाचन करून घेतल्यानंतर आपण प्रश्नाकडे आपण जायचं. प्रश्नाकडे जाताना मुलांनो, प्रश्न वाचल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करायचं, अचूक उत्तर काढून घ्यायचं. प्रश्न वाचायचा आणि पर्याय वाचत बसायचं. मग काय होतं, काही पर्याय असे गोंधळात टाकणारे असतात. त्यामुळं आपण एक सवय लावून घ्यायची की अचूक उत्तरापर्यंत अगोदर जायचं आणि नंतर आपण पर्यायाकडे जायचं. बघा या ठिकाणी बातमी आपण वाचूया आणि बातमीवरील जे प्रश्न आहेत ते समजून घेऊया. पहा, खालील बातमी काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळ रंगवायचं आहे आपल्याला. मग बातमीचं हे जे नाव आहे, जे मोठं पहा आपण पेपर मध्ये बघतो, ते वरती नाव असतं बघा, काळ्या अक्षरामध्ये मोठं ठळक नाव असतं, ती ठळक बातमी असते बघा. आणि मग ही बातमी जी आहे, गाव करील ते राव काय करील. मुंबई, बघा आता गावाचं नाव आलंय बघा इथं पहिलं. मग ही बातमी जी पडलेली आहे ती मुंबईवरून पडलेली आहे आणि दिनांक 27 जानेवारीला ही बातमी पडलेली आहे. बातमी आता वाचूया. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबई येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळेमध्ये 100 विद्यार्थ्यांनी काल श्रमदान केले. विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री परशुराम यांनी शिबिराचे नेतृत्व केले. शिबिराचा कार्यक्रम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री अजमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता. या विभागाच्या कामगारांनी विद्यार्थ्यांना मदत केली व सर्व अवजारे व साहित्य पुरवले. संध्याकाळी शिबिराचा समारोप करण्यासाठी आचार्य स्वतः आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शाबासकी दिली व नंतर श्रम परिहाराची मेजवानी होऊन कार्यक्रम संपला. विद्यार्थ्यांना आपल्या कर्तृत्वाचा नवा साक्षात्कार झाला. बघा आता बातमी आपण काळजीपूर्वक वाचलेली आहे. बातमी मुंबई या ठिकाणावरून पडलेली होती. बातमीचा दिनांक होता 27 जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये श्रमदान केलं होतं आणि त्या विद्यालयातली क्रीडा शिक्षकांचं नाव दिलंय बघा. आणि त्या क्रीडा शिक्षकांनी काय केलेलं होतं की या श्रमदानाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. मग या शिबिराचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केला होता तो कार्यक्रम एका बांधकाम विभागाचे अधिकारी होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला होता. आणि
या विभागाच्या कामगारांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मदत केली होती, अवजारे पुरवली होती, साहित्य. मग या ठिकाणी बघा आता श्रमदान करण्यासाठी काय आपल्याला अवजार, खोरे, टिकाव, पावडे, घमिले असे साहित्य लागतं बघा. म्हणजे हे साहित्य जे आहे ते कामगारांनी विद्यार्थ्यांना पुरवलं होतं. संध्याकाळी शिबिराचा समारोप झाला. बघा, समारोप म्हणजे कार्यक्रमाचा शेवट, नाही का? सकाळी काय होतं, उद्घाटन होतं, संध्याकाळी समारोप होतो आणि अशा पद्धतीने कार्यक्रम संपन्न होत असतो. आणि मग विद्यार्थ्यांना काय केलं, मग त्यांना शाबासकी दिली आणि शाबासकी मिळाल्यावर मुलं खुश झाली, त्यांना जेवण पण मिळालं आणि मग कार्यक्रमात समारोप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नवा साक्षात्कार झाला, म्हणजे त्यांना खूप चांगलं वाटलं. आता आपल्याला बातमी वाचून आपल्याला समजलं आहे की या बातमीत काय आलेलं आहे, बातमी कोणत्या गावावरून पडलेली आहे, त्यानंतर बातमी किती तारखेला पडलेली आहे, बातमीत कोणत्या घटनेचा कोणत्या प्रसंगाचा उल्लेख केलेला आहे हे आपल्याला समजलेलं आहे. आणि मग आता आपण प्रश्नाकडे जाऊया. मग या बातमीवर पहिला प्रश्न विचारलेला होता, श्रमदान शिबिरात श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळेत किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला? बघा या ठिकाणी प्रश्नामध्ये एक शब्द आलेला आहे बघा, श्रमदान शिबिर. मग कुठे आहे श्रमदान शब्द, आपण शोधायचा. बघा या ठिकाणी श्रमदान शब्द दुसऱ्या ओळीमध्ये आहे बघा, त्या तिथं रेष मारून घ्यायची आणि ती ओळ पुन्हा वाचायची. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबई येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळेमध्ये 100 विद्यार्थ्यांनी काल श्रमदान केले. बघा आपल्याला इथं उत्तर सापडलं. मग 100 विद्यार्थी कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचलो. त्यानंतर दुसरा पर्याय प्रश्न आहे, शिबिराचा कार्यक्रम कोणाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला? पहा मार्गदर्शन, पहा कोणाचं मार्गदर्शन मिळालं? मार्गदर्शनला याच्यामध्ये बघा मार्गदर्शन हा शब्द नाहीये, पण आपल्याला मार्गदर्शन या शब्दाला मराठीत पर्यायी शब्द आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग मार्गदर्शन म्हणजेच काय? नेतृत्व करणारा. मग नेतृत्व कोणी केलं? बघा 2 नंबरची ओळ बघा, विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री परशुराम यांनी शिबिराचे काय केले? नेतृत्व केले. मग ते कोण होते? तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे काय होते? अधिकारी होते. या ठिकाणी प्रश्न, शिबिराचा कार्यक्रम कोणाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला? पर्याय काळजीपूर्वक वाचायचे बघा. शाळेचे आचार्य, शाळेचे सहाय्यक शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि बांधकाम विभागाचे अधिकारी. बघा नेतृत्व कोणी केलं होतं? या ठिकाणी बांधकाम विभागाचे जे अधिकारी होते त्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं होतं. नेतृत्व म्हणजेच मार्गदर्शन करणारा. आणि म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शिबिराचा कार्यक्रम बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला होता. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, शिबिरातून विद्यार्थ्यांना कशाचा साक्षात्कार झाला? बघा साक्षात्कार शब्द पहा शेवटच्या ओळीमध्ये बघा, विद्यार्थ्यांना आपल्या कर्तृत्वाचा नवा साक्षात्कार झाला. आणि मग आपण ती ओळ पुन्हा वाचायची आणि पुन्हा आपण प्रश्नाकडे यायचं. मुलांना कर्तृत्वाचा नवा साक्षात्कार झाला आणि मग पर्याय काळजीपूर्वक वाचायचे. पहिला पर्याय होता कर्तृत्वाचा, दुसरा होता श्रमाचा, तिसरा होता मेहनतीचा आणि चौथा पर्याय होता सहकार्याचा. तर या ठिकाणी आपल्याला अचूक उत्तर मिळालं आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी 1. मुलांना जो साक्षात्कार झाला तो कर्तृत्वाचा झाला होता. त्यानंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत. बातमी क्रमांक 2. बघा बातमी आहे, बातमीचं हेड आहे, मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर. पहा मधुमेह म्हणजे हा काय आहे? आजार आहे बघा. मधुमेह म्हणजे काय? आजार आहे. आपल्या घरामध्ये ऐकतो बघा, माझ्या बाबाला शुगर, नाही का, माझ्या आजीला शुगर, असे आजार आपण घरामध्ये पण ऐकत असतो. मग ही जी बातमी आहे मधुमेह आजारावर आहे आणि त्या ठिकाणी बातमी टाकलेली आहे, मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर. हे बातमीचं हेड आहे.
ही बातमी जी टाकलेली आहे ती मुंबईवरून टाकलेली आहे आणि दिनांक 12 नोव्हेंबर रोजी ही बातमी टाकलेली आहे. बघा, बातमी आपण काळजीपूर्वक वाचायची म्हणजे आपल्याला प्रश्नांची अचूक उत्तरं काढता येतात. वर्ल्ड डायबिटीस डे अर्थात जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर या दिवशी डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने धोंडू मामा साठे विद्यालयाच्या सभागृहात मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या रक्त तपासण्याबरोबरच रक्तदाब, त्यानंतर नेत्र तपासणी, पावलांची तपासणी इत्यादी तपासण्या करण्याची सोयही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये डॉक्टर सुचेता अय्यर, डॉक्टर रमेश गोडबोले, डॉक्टर जयदेव डोळे, डॉक्टर कल्पना जोग इत्यादी तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. डायबेटिक असोसिएशन तर्फे प्रसिद्ध होणारे मधुमित्र हे मासिक तसेच अन्य प्रकाशनेही सवलतीच्या दरात यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील. हे शिबिर गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. बघा, आपण जाहिरात हे बातमी आपण काळजीपूर्वक वाचलेली आहे. बघा, मग बातमीवर काय काय प्रश्न आपल्याला विचारले आहेत, प्रश्न सुद्धा आपण काळजीपूर्वक वाचायचे. मग जाहिरात वाचल्यानंतर आपल्याला बातमी वाचल्यानंतर आपल्याला काय काय समजलं बातमीमधून, बातमी कुठून पडली, किती तारखेला पडली आणि किती तारखेला त्या ठिकाणी आपल्याला ते शिबिर भरवायचं आहे. मग त्यासाठी कोणत्या कोणत्या तपासण्या होणार आहेत, त्यानंतर कोणते कोणते तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, हे सगळं आपल्याला वाचून आपल्याला समजलेलं आहे. मग आता आपण बातमीवरील प्रश्नाकडे जायचं. मग या बातमीवरील पहिला प्रश्न काय विचारला बघू आपण. पहिला प्रश्न आहे, मधुमेह तपासणी शिबिर कोणत्या कारणाने होणार आहे? मधुमेह शिबिर कोणत्या कारणाने होणार आहे? बघा, कोणतं कारण आहे या ठिकाणी पहिल्याच हेड दिलेले पहा त्यांनी, मधुमेह दिनानिमित्त. म्हणजे हे शिबिर जे आयोजित केलेलं आहे तर त्या दिवशी मधुमेह दिन आहे. बघा, आपण दिन साजरे करतो दररोज, काही ना काही दिन असतो परिपाठामध्ये, दिनविशेष असतो, आपण सांगत असतो. बघा, मग या ठिकाणी 14 नोव्हेंबरला मधुमेह दिवस आहे आणि 14 नोव्हेंबर या दिवशी त्यांना या ठिकाणी शिबिर ठेवायचं आहे, कारण त्या दिवशी मधुमेह दिन आहे. मग या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं बघा, मधुमेह तपासणी शिबिर कोणत्या कारणाने होणार आहे? पर्याय 4ही वाचायचे. जरी आपल्याला अचूक उत्तर मिळालं असलं तरी सुद्धा आपण पर्याय 4ही काळजीपूर्वक वाचावे. महाविद्यालयाचा वर्धापन दिन. आता वर्धापन दिन नाही या ठिकाणी, वर्धापन दिन या ठिकाणी उल्लेखच कुठे आलेला नाहीये. त्यानंतर जागतिक मधुमेह दिन. बघा, जागतिक मधुमेह दिन आपण पहिलीच वेळ वाचलेली होती की हे जे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे ते जागतिक मधुमेह दिनानिमित्तच आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर तिसरा पर्याय होता बालदिन. या ठिकाणी तुम्ही फसण्याची शक्यता आहे. बघा, 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन असतो. बघा, तुम्ही पटकन म्हणता ना बालदिन, पण या ठिकाणी शिबिर कोणत्या कारणाने होतं तर मधुमेह दिनानिमित्त होतं. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, असोसिएशन वर्धापन दिन. या ठिकाणी मग या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, जागतिक मधुमेह दिन. आणि या दिनानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात येणार होतं. त्यानंतर या बातमीवर पुढचा प्रश्न आहे, या शिबिरात पुढील पैकी कोणती तपासणी करण्यात येणार नाही? बघा, शेवटपर्यंत प्रश्न वाचत जा, प्रश्नाखाली रेष मारून घ्यायची. इथं विचारलंय करण्यात येणार नाही, मग कोणत्या कोणत्या तपासण्या करण्यात आल्या होत्या? मग पर्याय आपण काय करायचं, 4ही पर्याय काळजीपूर्वक वाचायचे. बघा, पहिला पर्याय आहे रक्तदाब तपासणी. बघा, पुन्हा आपण काय करायचं, त्या बातमीकडे यायचं. बघा, त्या बातमीमध्ये रक्तदाब तपासणी शब्द आले. बघा, त्याच्या खाली आउटलाईन करायची, रक्तदाब
तपासणी, म्हणजे बघा ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर रक्त तपासणी, बघा रक्त तपासणी सुद्धा त्या ठिकाणी आलेली पहा. रक्त तपासण्याबरोबर म्हणजे रक्त तपासायचं तर आहेच, पण त्याच्याबरोबर रक्तदाब पण तपासायचा आहे, नेत्र तपासणी पण करायची आहे, पावलांची पण करायची आहे. मग त्या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय आहे नेत्र तपासणी. नेत्र तपासणी पण करायची आहे. मग काय चौथा पर्याय काय आहे? कर्ण तपासणी. मग या ठिकाणी या बातमीमध्ये कर्ण तपासणी हा शब्द कुठेही आलेला नव्हता आणि कर्ण तपासणी करण्यात येणारच नव्हती. म्हणून या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि 4 पर्याय आपण काळा करायचा. त्यानंतर शिबिरात तिसरा प्रश्न आहे, शिबिरात तपासणी करण्यास आलेल्या व्यक्तींना. बघा मग काय केलेलं आहे बघा, जे लोक तपासणी करण्यासाठी येणार आहेत त्यांना काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी मग शेवटच्या ओळीकडे आपण जायचं आणि पुन्हा ती ओळ वाचायची बघा. त्यांना मधुमित्र हे मासिक तसेच अन्य प्रकाशने ही सवलतीच्या दरात यावेळी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बघा म्हणजे एक मासिक आहे आणि ते मासिक सवलतीच्या दरामध्ये ते विक्रीसाठी ठेवायचं आहे या तपासणी झालेल्या लोकांसाठी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर बघा काय येतं, पर्याय आपण काळजीपूर्वक वाचूया. पर्याय 1 नंबर आहे सवलतीच्या दरात वर्षभर तपासणी. बघा आता वर्षभर तपासणी तर कुठे उल्लेख आलेला नाहीये. सवलतीच्या दरात औषधाचं काही नाहीये. या ठिकाणी सवलतीच्या दरात प्रकाशने, बघा आपण शेवटच्या 2 ओळी वाचल्या त्याच्यामध्ये सवलतीच्या दरामध्ये प्रकाशनं त्या जे तपासण्यासाठी आलेले जे लोक आहेत त्यांना प्राप्त होणार आहे. त्यानंतर चौथा पर्याय होता सवलतीच्या दरात तपासणी उपकरणे, म्हणजे उपकरणाचाही काही उल्लेख नव्हता याच्या बातमीमध्ये. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 सवलतीच्या दरात प्रकाशने त्यांना मिळणार आहे. हा या ठिकाणी आता पुढची आपण बातमी घेऊ. पुढची बातमी कोणती? बघा पुढची बातमी आहे 2022 ला ही बातमी बघा आपल्या शासकीय परीक्षेमध्ये आलेली होती पहा. 2022 ला शासकीय परीक्षेमध्ये ही बातमी आली होती. ही बातमी आपण बघूया. हिच्या बातमीवर काय प्रश्न विचारलेले आहेत ते समजून घेऊया. उत्तरापर्यंत कसं जायचं ते आपण बघूया. बातमी बघा वाचूया आपण. पुढे दिलेली बातमी वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. बातमी आहे पुणे प्रतिनिधी. बघा ही जी बातमी आहे तुम्हाला अगोदरच सांगितलं, ज्या ठिकाणाहून ही बातमी पडलेली असते त्या गावाचं नाव सुरुवातीला बघा दिलेलं असतं, तारीख दिलेली असते. ही बातमी पुण्याहून टाकलेली बघा, पुणे प्रतिनिधी, तारीख आहे 20. पुण्यातील जनशाळा विद्या मंदिर या शाळेत दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सानवी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी सुगंधी उठणे, रंगीत आकाशकंदील, सुगंधी लिक्विड सोप, सुगंधी मेणपत्त्या तयार केल्या होत्या. आकर्षक रंगकाम केलेली लक्ष्मीची पावले आणि तुळशी वृंदावन यांचे लोकांनी विशेष कौतुक केले. दिनांक 19 ऑक्टोबरला स्नेहगर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेके यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केला. बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक समाजाचं ऋण फेडलं. ऋण म्हणजे कर्ज उपकार, त्यांनी मदत केली बघा विद्यार्थ्यांनी काहीतरी समाजाला. म्हणजे हा जो ही जी बातमी होती, ही बातमी जी होती ती सामाजिक घटनेवर होती, सामाजिक घटकावर होती. कारण समाजासाठी त्यांनी मुलांनी काहीतरी केलं होतं, त्याच्यावर ही बातमी पडलेली बघा. बातमी पुणे या ठिकाणाहून पडलेली आहे. आणि ता म्हणजे काय, ता म्हणजे तारीख. म्हणजे ही जी बातमी पडलेली आहे त्या दिवशी तारीख होती
20. आणि पुण्यामधील हे शाळेचं नाव आहे बघा, जनशाळा विद्या मंदिर. मग या शाळेतल्या मुलांनी विविध वस्तूंचं प्रदर्शन भरलं होतं आणि प्रदर्शन भरून पहा त्या मुलांनी त्या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या आणि त्या विक्रीतून जे पैसे मिळणार होते त्या पैसे त्यांना अनाथालयाला दान करायचे होते. हा त्यांचा हेतू होता, हा त्यांचा उद्देश होता. आणि अशा प्रकारे या घटनेवर ही बातमी होती. मग आता आपण बातमी वाचून झालेली आहे. बातमी कुठून पडलेली आहे, किती तारखेला पडलेली आहे, या बातमीमध्ये बातमी कशावर आहे हे आपल्याला समजलेलं आहे. बातमी आपल्याला पूर्ण समजून घेतल्यानंतर आपल्याला प्रश्नाकडे वळायचं आहे. बघा, मग या बातमीवर पहिला प्रश्न होता, विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले. पहिला प्रश्न होता, विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले. बघा, त्या पहिला पर्याय होता अनाथालयास मदत करून. दुसरा पर्याय होता लोकांसाठी पंत्या उठणे बनवून. तिसरा पर्याय होता वस्तूचे प्रदर्शन भरवून. आणि चौथा पर्याय होता शाळेत प्रवेश घेऊन. तर या ठिकाणी आपल्याला शेवटच्या 2 ओळीमध्ये समजलेले पहा की त्यांनी अनाथालयाला मदत केलेली आहे. म्हणजे त्यांचा हेतूच असा होता की आपल्याला जे विक्री करून पैसे मिळणार आहेत, जे पैसे मिळतील ते आपल्याला अनाथ मुलांना शिक्षणासाठी, त्यांच्या कपडा लत्ता खाणं पिणं त्यासाठी आपल्याला तो खर्च द्यायचा आहे. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर बघा, विद्यार्थ्यांनी समाज ऋण अनाथालयास मदत करून फेडलेलं आहे. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रदर्शनाचा कालावधी किती दिवसाचा होता. आता पहा, दिवस विचारल्यावर मुलांना खूप काळजी घ्यायची. बघा बघा तुम्हाला सांगते, हा प्रश्न जो आहे ना तो खूप फसवा असतो. बघा, आपण हा प्रश्न सोडताना खूप काळजीपूर्वक सोडवायचा. बघा, या ठिकाणी पुन्हा आपण बातमीकडे यायचं. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सान्वी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. बघा, कोणताही कार्यक्रम आपण जर ठेवला तर सर्वात पहिल्यांदा कार्यक्रमाचं काय होतं, उद्घाटन. काय होतं कार्यक्रमाचं, उद्घाटन. मग 15 ऑक्टोबरला काय झालंय, कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्यानंतर 19 ऑक्टोबरला स्नेहगर अनाथालयाच्या अध्यक्षा अनगा फेके यांच्या हस्ते समारोप झालाय. बघा, उद्घाटनच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे समारोप. म्हणजे पहिला दिवस असतो उद्घाटनाचा आणि शेवटचा दिवस असतो समारोपाचा. आणि समारोप आहे तो 19 तारखेला झालेला आहे. बघा, आपण पुन्हा तुम्हाला सांगते, 19 मधून आपण 15 वजा करायचे, आपलं उत्तर तर 4. आणि पुढे त्या 4 मध्ये 1 मिळवायचा. कारण ज्या वेळेस आपण असे सलग दिवस घेतो, बघा आता उदाहरणार्थ तुम्हाला सोपं सांगते. बघा आता 1 ते 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम चालला, 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत. जर आपण 5 मधून 1 वजा केला तर उत्तर 4 येतं. पण त्याचं उत्तर 4 चुकलेलं असतं. बघा, त्याचं एक सूत्र आहे की वजाबाकी करा पण त्याच्यामध्ये 1 मिळवा. मग 1 का मिळवायचा, तर कारण ज्यावेळेस असे क्रमवार दिवस येतात तेव्हा आपण जर वजाबाकी केली तर त्याच्यामध्ये 1 दिवस हा कमी भरत असतो, म्हणून त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. नाहीतर दुसरा एक पर्याय, त्याला सरळ काय करायचं, 15 पासून 19 पर्यंत आपण जायचं. बोटावर मोजा, रेषा मारा. 15, 16, 17, 18 आणि 19. बघा, हे सगळे 15 पासून ते 19 पर्यंत माझे जे दिवस भरले ते 5 बोटावर दिवस भरले. म्हणून या ठिकाणी प्रदर्शनाचा कालावधी 5 दिवसांचा होता. आपण अचूक उत्तर काढलेलं आहे. आणि बघा, तुम्ही जर असं केलं तर हे चुकूनही तुम्ही करायचं नाही. 19 मधून 15 वाजले की 4 पटकन घाईने आपण उत्तर काढून मोकळं व्हायचं नाही. तर दिवस काय करायचे, कच्चं काम करायचं. बघा, मराठीमध्ये सुद्धा मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की आपल्याला मराठीमध्ये कच्चं काम हे आपण केलंच पाहिजे. आणि 15 पासून 19 पर्यंत असे रेषा मारून बोटावर मोजून सरळ आपण दिवस काढायचे. प्रदर्शनाचा कालावधी हा 5 दिवसांचा होता. म्हणून अचूक उत्तर 5, पर्याय क्रमांक 4. बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे. बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे. पर्याय आहे, 1 पर्याय सांस्कृतिक कार्यक्रम, 2 पर्याय आहे सामाजिक, तिसरा आहे मनोरंजन आणि चौथा आहे
राजकीय. बघा या ठिकाणी या बातमीचं हेडच असं होतं की विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण, समाजाचं ऋण त्यांनी फेडलं. म्हणून या प्रश्नाचं या समाजाच्या शब्दावरून आपलं अचूक उत्तर कळतंय की या बातमीचा विषय सामाजिक घटकावर आधारित होता. म्हणून या तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. बघा मुलांनो, मी तुम्हाला 3 जाहिराती, 2 बातम्या तुम्हाला अतिशय सविस्तरपणे सांगितलं. उत्तरापर्यंत आपण कसं पोहोचायचं, कशी उत्तर काढायचे, कच्चं काम कसं करायचं हे तुम्हाला या ठिकाणी काल आणि आज 2 दिवसामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि बघा जिल्हा परिषद ने मला ओके जी मॅडम संधी दिली. कराड साहेब बोलतोय. हा बोला साहेब. हॅलो. हा साहेब जॉईन नाही राहतात ना. विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं समजलं असेल, अतिशय शांतपणे. आणि आज लता गायकवाड मॅडम की ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळा भैरव या शाळेच्या शिक्षिका आहेत नेवासा तालुक्यातील. अतिशय उत्कृष्ट त्यांचा वर्ग मागच्या वर्षी होता. आता त्यांनी जो काही कालपासून त्या ज्या काही तासिका घेत आहेत, आजची तासिका त्यांची होती बातमी वाचन आणि त्यावरील प्रश्न. अतिशय सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये त्यांनी आपल्याला सर्वांना हे समजून सांगितलं आहे. मॅडमचं मी शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू सर. धन्यवाद. उद्या वेळेवर मुलांनी जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. थँक्यू मॅडम.